नमस्कार, मी आली आहे सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन इथे आणि मामांची तब्येत मी काही दिवसांसाठी जो व्लॉग शेअर केला होता त्याच्यामध्ये त्यांची तब्येत खूप चांगली नव्हती, पण स्वामींच्या कृपेने आज 7 ते 8 दिवसानंतर ते खूप नॉर्मल आणि छान झाले आहेत आणि बरीचशी इम्प्रूव्हमेंट आहे त्यामध्ये. आणि आत्ता साधारणतः ते चांगले मूवमेंट करायला लागले आहेत, चालत आहेत. कारण आधीची कंडिशन अशी होती की राईस ट्यूब होती, कॅथेटर होतं आणि ह्या सिच्युएशननंतर ते आता खूप प्रकारे चांगले इम्प्रूव्हमेंट झालेत, ओरली खायला लागलेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांना आजच ICUमधून बाहेर शिफ्ट केलं आहे आणि काही वेळानंतर डिस्चार्जसुद्धा करणार आहे. तर आत्ता तसं म्हटलं तर मामा स्टेबल आहेत, चालू फिरू शकत आहेत, वॉशरूमला स्वतः जाऊ शकत आहेत. कारण जेव्हा ICUमध्ये होते तेव्हा सगळं जागेवरच होतं, कॅथेटर त्याच्यानंतर राईस ट्यूब फिडिंग म्हणजे नळीतनं सगळं चालू होतं. कारण त्यांचं HB फार लो आलं होतं, कारण इंटरनली ब्लीड झाल्यामुळे HBसुद्धा लो झालं होतं. आणि आत्ता त्यांचं HB बऱ्यापैकी 7.8 वगैरे असं झालं आहे. आणि आत्ता 2 PCV भरले, रक्ताच्या बॅग भरल्या आणि त्याच्यानंतर आत्ता 1 आठवड्यानंतर तब्बल ते उभे राहू शकत आहेत, चालत आहेत. आणि आत्ता लघवीची नळी काढल्यामुळे बाथरूमला स्वतः जाऊ शकत आहेत. एवढी छान इम्प्रूव्हमेंट झाली आहे. तर आम्ही इथे आलो आहेत. हा आहे जनरल वॉर्ड, कारण आजच सकाळी त्यांना ICUमधून शिफ्ट केलं आहे. तर हा जनरल वॉर्ड आहे आत्ता जिथे आहे तिथे. आणि आज आम्हाला डिस्चार्ज देणार आहे असं सांगितलं आहे. तर आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल. हे आहेत आमचे मामा. तुम्हाला काय बोलायचं? काय नाही बोलायचं मामाला, पेशंट आहेत रे सध्या. आणि ते पोलीस खात्यात असल्यामुळे स्ट्रॉंग आहेत. रिटायर जरी झाले तरी स्ट्रॉंग अजूनही आहे, हेल्थ चांगली आहे. त्यामुळे स्वामींनी तर वाचवलंच, पण त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, इम्युनिटी खूप चांगली आहे. आणि त्याच्यामुळे ते एवढ्या क्रिटिकल कंडिशनमधनं खूप चांगल्या प्रकारे बाहेर आले. म्हणजे आम्हाला तर डॉक्टरांनी सांगितलं होतं व्हेंटिलेटर लागू शकेल किंवा ब्लिडिंग नाही थांबलं तर माहीत नाही काय होईल, पण देवावर कुठेतरी श्रद्धा ठेवणं पण कामच आहे. तर त्यामुळे ते खूप छान झाले आहेत, इम्प्रूव्ह झाले आहेत. फक्त याच्यानंतर त्यांनी तर स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्यांनी जर त्यांची काळजी नाही घेतली तर परत अशी अवस्था येऊ नये, म्हणून आपण आपली काळजी स्वतःच घेणं गरजेचं आहे. आता रात्रंदिवस त्यांची मुलं सोबत होती, डेला नाईटला अभिजित आणि तुषार, आणि खूप चांगल्या प्रकारे काळजीसुद्धा ते घेत होते. तर आज फायनली डिस्चार्ज आहे. थोड्याच वेळात आता आम्ही घरी निघणार आहोत. आणि आता ओरली वगैरे खायला लागले आहे, कारण जेव्हा ICUमध्ये होते ना तेव्हा काढली तर त्यांना नाकात नळी होती, नळीतनं फिडिंग देणं चालू होतं, लघवीची नळी होती. पण आज ICUतनं खूप दिवसानंतर बाहेर आलेत. तर बघूयात आता, अजून तरी आम्हाला बिल मिळालं नाही आहे. बिल मिळाल्यानंतर पुढे काय होईल ते. आणि थोड्याच वेळात आता आम्ही डिस्चार्ज घेणार आहोत, कारण आपल्याला माणूस महत्त्वाचा असतो. मग त्यावेळेस आपण पैशांचा विचार करत नाही. मग त्यावेळेस जनरल हॉस्पिटलमध्ये आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट नाही मिळाली, कारण ज्या गोष्टी अपेक्षित होत्या की इमिजिएटली सोनोग्राफी होणं, इमिजिएटली तिथे स्कोपी होणं. कारण जर इंटरनली ब्लिडिंग होतं आहे तर स्कोपी होणं किती गरजेचं असतं, किंवा निदान सोनोग्राफी होणं किती गरजेचं आहे, कारण ब्लीड कुठनं होतं हे कळलं पाहिजे. माणूस कॉमामध्ये गेल्यानंतर उपयोग नाही ना. त्यामुळे आम्ही मामांच्या मुलांनी फटाफट डिसिजन घेतला आणि मोठ्या इन्स्टिट्यूटला हलवण्याचा विचार केला. तर इथे आणलं आहे. आता ICUतनं आज बाहेर आणलं आहे. पण आता माहीत नाही, जेवढं हॉस्पिटल मोठं आहे तेवढं आपल्याला बिलिंगच्या बाबतीत पण विचार करावा लागतो. अजून बिल